आमची ऊस शेती, ऊसाची राखण करी वाघोबा. मी विद्या तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नवीन असाल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एवढा भरपूर पाऊस झाला आणि पावसातून इथं 2-3 सऱ्या खुरपायच्या राहिल्या होत्या, तर तेच मी काढण्यासाठी आले. तर रान बघा एवढं निबार झालंय की म्हणजे काय विचारूच नका. तर कसं असतं ना, जसं आपलं घर स्वच्छ असावं ना, तसं शेतकऱ्यांचं आमच्यात रान म्हणजे स्वच्छ असावं. म्हणजे कसं हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. तर तेच मी स्वच्छ करण्यासाठी आले. 2-3 सऱ्या राहिलेल्या, म्हणजे नाही का सगळं शेत आपलं चकाचक होईल आणि ऊसाला सुद्धा चांगली ग्रोथ मिळेल. तर माळवं भरपूर असं लावलं होतं म्हणजे पावसाच्या अगोदर. पण काही माळवं आले काय नाही ते सुद्धा मी तुम्हाला सगळं बाकीच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि मी आज कोणकोणत्या भाज्या म्हणजे तोडल्या आणि घरी नेल्या ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघू, तुम्हाला दाखवते पुढं सगळं. तर बघा आता हे दोडक्याचे वेल आहेत, ते मी पावसात लावले होते तर चांगले आलेत. आता ते वर उसावर चढवायचे म्हणजे चांगले येतील. आणि एवढं सगळं आता थोडंसं राहिलं आहे ते खुरपून घेते, कारण आज एवढं प्रचंड ऊन होतं ना की भरपूर ऊन होतं. त्यामुळं घरातून काही बाहेरच पडू वाटत नव्हतं. त्यामुळं घरचीच घरातली सावलीची कामं आवारली. आणि आता बघा एवढा उशीर झालाय, 5 वाजलेत आणि इथं थोडंफार ऊन आहे पण तसं शिरवळच पडलेलं आहे. पण इथं सावली आहे त्या झाडांची सगळी अशी पडलेली, म्हणून म्हणलं चला इथलं काढून घेऊया. आता बघा एवढंच काढलंय थोडंसं तर किती स्वच्छ वाटतंय. म्हणूनच म्हणतात जिथं लक्ष्मी वसते ना तिथं स्वच्छता असते. तर गवारीच्या शेंगा बघा एवढी मोठी झाडं झाडलेत, म्हणजे कमरेला पार लागलेत एवढी मोठी झाडं. पण त्यांना शेंगाच आल्या नाहीत, कारण पावसामुळं त्यांची फुलं एवढी नाजूक असतात ना, अशी झुडपून मोठ्या म्हणजे पावसाने सगळी अशी खाली पडून गेली. त्यामुळं शेंगा काय धरल्या नाहीत. आणि जी काही थोडीफार कुठं बचली होती फुलं 4-2 अशी, तर तिथं बघा थोड्या अशा शेंगा लागल्यात. आणि एकदम थोडंसं प्रमाण आहे शेंगांचं, पण थोड्याशा अशा लागलेल्या आहेत. आता फुलं आहेत वर थोडीशी आलेली, तर आता शेंगा चांगल्या येतील असं मला वाटतंय. कारण पाऊस असला ना की शेंगा येतच नाही तर गवारीला, कारण फुल एकदम नाजूक असतं आणि फुलगळ झाली की शेंगा कुठून येणार, बरोबर ना. तर बघा आता फुलं आहेत थोड्या अशा छोट्याशा एकदम अशा नाजूक अशा शेंगा लागलेल्या आहेत. तर एवढी मोठं झाडं होऊन सुद्धा गवारीला शेंगा काही म्हणजे सापडल्याच नाहीत अजूनपर्यंत. तर काळा घेवडा जो मी लावला होता तो एकदम असा म्हणजे छान आला. वर माथ्यावर साईडला लावल्यामुळं तो बचला एवढा पाऊस असून सुद्धा. आणि हे आमचं रान म्हणजे निचरा होणार आहे, त्यामुळं शेंगा बचल्या आणि घेवडा सुद्धा त्याचे वेल सुद्धा बचले. तर जे काही पाण्यात म्हणजे खराब झालं होतं, पाण्याने बुडल्या होत्या शेंगा, त्या मात्र खराब झाल्या. पण मला बऱ्याच वेळा असा भाजीसाठी सापडल्या. तर मी आता बघा आता येता म्हणजे शेतात आले होते, पण असा विचार नव्हता की भाज्या पण म्हणजे न्याव्यात म्हणून आता स्कार्प होता तर स्कार्पवरच म्हणलं शेंगा तोडून घेऊया म्हणजे भाजीला होतील. आणि अजून मला भेंडीसुद्धा तोडायची. भेंडी तर सारखीच तोडण्यासाठी येते. आणि काळा घेवडा पण हा म्हणजे चवीला पण छान लागतो आणि खायला सुद्धा चांगला म्हणजे चांगला असतो. तर तेच मी आता तोडून घेते. आणि एवढं म्हणजे घेवडा मी हा लावला होता बराच, पण थोडाफार काय बचला. आणि दुसरा जो असतो तो श्रावणी घेवडा मोठा, त्याला आपण राजमा म्हणतो, तो सुद्धा लावला होता. पण तो तर पूर्ण गेला, म्हणजे शेंगा लागून सुद्धा जाग्यावरच तो करपून गेला पावसाने. पण हा काळा घेवडा मात्र थोडा का होईना म्हणजे आला. आणि पावसाने एवढा सगळा कहर केला सगळीकडेच की पिकं जायची सुद्धा वेळ आली. पण बघा आता मला एवढ्या किलोभर तरी शेंगा असतील, ह्या किलोभर मला शेंगा घेवड्याच्या सापडल्या. आणि आता मला भेंडीसुद्धा तोडायची. भेंडी तर दिसाडच येते तोडण्यासाठी. तर इकडं बघा असं वातावरण एवढं असं छान झालंय. आणि हे भोपळ्याचे वेल बघा, भोपळ्याचे वेल सुद्धा त्यांनी सुद्धा चांगली ग्रोथ केली. तर त्यांची फुलं जी आहेत किंवा वेल जे म्हणजे फळं जे आहे
ते फुलंच अशी खाऊन घेतली गोगलगाईनी, कारण पावसाळ्यात शेताकडं भरपूर अशा गोगलगाई असतात. पूर्वी कशा छोट्या गोगलगाई असायच्या, पण आता खूप अशा मोठ्या गोगलगाई झालेत. तर काही बाई भोपळे असे वाचलेत त्यांच्यात आवडीतून फुलं, तर ते बघा तेवढे भोपळे झालेले आहेत, एक काही 5-6 असतील. आणि असे भोपळ्यांचे 1-2-3 वेल आहेत, 3 ते 4. तर ते सुद्धा छान आलेत. त्यांना आता मला मांडव करायचा आहे, पण आता वेळ भेटेल तेव्हा. तर इकडं बघा आता भेंडी तोडण्यासाठी आले, आणि भेंडीला एवढी मोठी उंच झाली बघा, माझ्या कमरेच्या वर भेंडी गेली. एवढी मोठी पसरली भेंडी, चांगली थोडीशीच लावलेली होती. आणि भेंडी दिसाड तोडायला येते, त्यामुळे सारखीच तोडावी लागती. आणि आता एवढा त्रास म्हणजे होतोय तिचा तोडायचा, एवढीच भेंडी आहे, पण हाताला खूप भरपूर अशी कुस लागती. आता परतच्या वेळेस म्हणलं बघू हातातले हातमोजेच घालून हिला तोडावी, कारण हिला कुस पण भरपूर असते भेंडीला. आणि काटे भेंडी हिच्यापेक्षा जास्त अशी कुसदार असते, पण ते बी सहसा मिळणं म्हणजे हेच असतं, म्हणजे मिळत नाही एवढं जास्त करून, कारण ते कोणी जास्त लावत नाही. पण खायला जर चवीला जर म्हणणार सगळ्यात जर भारी तर तीच असते, एकदम अशी देशी भेंडी. कलर तिचा असा नॉर्मली म्हणजे एवढा हिरवा नसतो, थोडासा असा पिवळसर असतो. आता काय भेंडी बघा एवढी मोठी झाली. आता ती धान्यांच्या म्हणजे जे दाणा आपण जे करतो ना त्याच्यासाठी, तर आता थोडीशी इकडं पण आहे, ती सुद्धा सगळी तोडून घेते. भेंडी पण म्हणजे किलोच्या खरं मला सापडेल असा अंदाज आहे. आणि आपल्या शेतात आपण कुठेही 4 बिया खोसा, म्हणजे कुठेही काही माळवं लावा, ते आपल्याला नक्कीच फायदा देत असतं. आणि मला सुद्धा बघा आज म्हणजे बराच फायदा झाला. मला बऱ्याच अशा भाज्या मिळाल्या, मी 4-5 वेळा भाज्या नेल्यात. तर बघा भेंडी सुद्धा मला किलोच्या वर सापडली, भरपूर सापडली भेंडी. आणि भेंडी ही दिसाड तोडा येत असल्यामुळं आता खायला सुद्धा सगळे कंटाळेत. हे पोपईचं झाड गेलं होतं, पण एवढा पाऊस होता त्यामुळे त्याला पोपया बघा एवढ्या धरल्यात आणि केवढ्या झाल्यात. तोपर्यंत शेळ्यांची बघा कशी त्यांची लगबग सुरू आहे, जणू काय लहान मुलांसारखंच बघा, म्हणजे हातपाय खुडतात एवढं त्यांना म्हणजे घाई झाली. लहान मुलं कशी हट्ट धरतात, त्यांना खाऊ देऊस तर पण दम निघत नाही, तसं या शेळ्यांचं असतं, मुक्या प्राण्यांचं असतं. आता संध्याकाळची वेळ झाली होती धारेसाठी. आता फक्त आता आम्ही हेच ठेवतो गोदरेज, म्हणजे जो की दुसरं चारा काही देत नाही त्यांना. जर गायाचं वेलेलं असेल तर दुसरं खुराक फक्त मक्याचा भरडा चारतो त्याच्यात. तर बघा आता गायांना गोदरेज सुद्धा ठेवलं. आणि आता धारा काढून घ्यायच्या. दूध म्हणाल तर दूध एकदम आता थोडंसं निघतंय, कारण गाय आता सगळ्या म्हणजे गाभण आहेत. म्हणजे काही गाया वेळेला झाली एक गाय, आणि त्यामुळं तिला तर पूर्ण आटवली, 2 ते 3 महिने झालं. आणि आता बाकीच्या गाया पण गाभण असल्यामुळं दूध काही जास्त निघत नाही. पण आपल्याला ते काढून घ्यावंच लागतं थोडं कासना, नाही तर गाठी होतात. आता आमची फिशी बघा ही रोजच असते इथं, दूध काढेपर्यंत अशी बादलीची राखण करत बसते. जोपर्यंत मी तिला दूध देत नाही तोपर्यंत ती बादलीत तोंडसुद्धा घालत नाही, एवढी तिला सवय भारी आहे. आणि नंतर बघा असे भाला घालून घ्यावा लागतो गायांना, नंतरच मग धारा काढून घ्यायच्या, नाहीतर मग लाता घालतात बिना भाल्याच्या. या जर्शी गायांचं पण एक मात्र असं आहे की एवढ्या शांत असतात ना, अशा मारत नाहीत. आणि म्हणजे कुणी नवीन जरी माणूस यांच्यात जरी गेलं ना तरी अजिबात हे करत नाहीत, धावत सुद्धा नाहीत मारायला, एवढ्या शांत असतात. या जर्शी गायांचं दूध हे जास्त म्हणजे खुराकावरच असतं. जेवढं आपण यांना खुराक ठेवू ना तेवढं आपल्याला ते जास्त दूध देतात, असं ह्या गायांचं असतं. तर बघा आता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचा तुम्हाला शेतमाळासुद्धा कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.